दादरच्या कबूतरखान्यामध्ये कबुतरांना खाद्य देणं अद्यापही सुरूच आहे। कोर्टाच्या आदेशानंतर सुद्धा कबूतरखाना परिसरामध्ये कबुतरांना खाद्य दिलं जातं। इमारतीच्या टेरेसवर कबुतरांना खाद्य दिलं जातं। कोर्टाने दिलेल्या बंदीच्या आदेशाचं या ठिकाणी उल्लंघन केलं जात आहे। दादरच्या कबूतरखाना परिसरामध्ये इमारतीच्या टेरेसवर आता या कबुतरांना खाद्य दिलं जाते। नियमांचं उल्लंघन या ठिकाणी केलं जातं। कोर्टाच्या आदेशाचं देखील उल्लंघन केलं जाते। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गव्हाणी यांच्याकडून। सचिन, खरं म्हणजे दादरच्या कबूतरखानाच्या परिसरामध्ये अजूनही काही जी लोक आहेत त्यांची मुजोरी पाहायला मिळते। कोर्टानं जे आदेश दिलेले आहेत की कबूतरांना कुठल्याही प्रकारे खाद्य जर टाकलं तर त्यांच्यावरती महापालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते। जर आणखीन जर तसं कोणी केलं तर त्याच विरोधात गुन्हे देखील दाखल केले जात आहेत। असं असताना देखील दादरच्या कबूतरखानाच्या परिसरामध्ये ज्या इमारती आहेत त्या इमारतींवरती जे कबूतर बसतायत त्यांना काही लोकांकडून जे आहे ते खाद्य टाकण्यात येते, त्यांच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येते। आपल्याला माहिती आहे की कबुतरांच्या जे काही विष्ठा असते किंवा यापासून फुफ्फुसांचे गंभीर आजार होतात असं कोर्टामध्ये मांडण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर कबूतरखाना जो आहे तो पूर्णपणे दादरचा बंद करण्याचे आदेश कोर्टाने दिलेले होते आणि त्यानंतर हा संपूर्ण मुद्दा जो आहे तो तापलेला होता आणि आता ही मुजोरी जी आहे ती या परिसरामध्ये पाहायला मिळते। आता महापालिका प्रशासन यावरती कारवाई करतं का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद सचिन एकूणच माहितीबद्दल। तर टेरेसवर कबुतरांना आता खाद्य दिलं जातं। महापालिकेच्या नियमांचं उल्लंघन त्याचबरोबर कोर्टाच्या आदेशाचं देखील उल्लंघन या ठिकाणी केलं जाते। त्यामुळे आता इमारतीमधल्या रहिवाशांवर काय कारवाई केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल।